सैफवर झालेल्या चाकू हल्ल्या प्रकरणी करीना कपूरचा पोलिसांनी जबाब घेतलेला आहे। करीना कपूरनं त्या रात्री काय घडलं होतं याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिलेली आहे। त्यामुळे त्या रात्री काय घडलं होतं त्यावरून पडदा उठणार आणि रिअल स्टोरी समोर यायला मदत होणार आहे। करीनानं आपल्या जबाबामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। त्या रात्री सैफ अली खान सोबत नेमकं काय घडलं? करीनानं पोलिसांना सांगितली रिअल स्टोरी। करीनाच्या जबाबातून हल्ल्याचं सत्य समोर येणार। सैफ अली खानवर घरात घुसून चाकू हल्ला करण्यात आला। वांद्र्यातल्या सैफच्या घरात 12व्या मजल्यावर चोर शिरला आणि त्यानं सैफवर तब्बल 6 चाकूचे वार केले। चाकूचे वार करून हल्लेखोर पसारही झाला। मात्र 16 जानेवारीच्या रात्री काय घडलं होतं त्याची माहिती सैफची पत्नी करीना कपूरनं आता पोलिसांना दिली। सैफवरच्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी करीनाचा जबाब घेतलाय। आरोपीनं चाकूचा धाक दाखवून नर्स लीमाकडे 1 कोटींची मागणी केल्याचं करीनानं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय। घरात मौल्यवान दागिने होते। चोरानं दागिन्यांना हात लावला नाही। आरोपीनं घरात चाकूचा धाक दाखवून लीमाकडे 1 कोटी मागितले। अज्ञात व्यक्ती चाकू घेऊन आल्याचं पाहून लीमा घाबरली। सैफवरच्या हल्ल्यानंतर मदतीसाठी आम्ही आरडाओरडा केला। पोलिसांनी करीनाचा जबाब नोंदवलेला आहे। करीनाच्या या जबाबातून आता त्या रात्री नेमकं काय घडलं याचं सत्य समोर येण्यास मदत होणार आहे। सोबतच सैफवर हल्ला केलेल्याला पकडणं सुद्धा याच करीनाच्या जबाबामुळे शक्य होणार आहे। सैफला पैशांसाठी आरोपीनं धमकी दिली आणि सैफनं पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपीनं सैफवर चाकूनं हल्ला केला असावा का असा सवाल आता उपस्थित होतो। तसंच चोर घरात घुसल्याचं घरात राहणाऱ्या लोकांच्याही कसं लक्षात आलं नाही हाही सवाल आहे। त्यामुळे त्या रात्री सैफच्या खोलीत काय काय झालं याची माहिती तर सैफ अली खानच्या जबाबातूनच समोर येणार आहे। त्यामुळे पोलीस सैफचा जबाब आता कधी घेणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।